नमस्कार मंडळी, जय खानदेश. कसे बरे ना. आज आपण आलोय दिघी या धरणाजवळ असलेल्या दिघी गावी आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चालुक्यकालीन अतिशय सुंदर आणि टुमदार शिल्पकलेचा नमुना असलेलं हे देवी मंदिर. या मंदिराला आपण आज नवरात्र या निमित्ताने भेट देणार आहोत आणि या मंदिराचं शिल्प सौंदर्य आणि या मंदिराची महिमा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अतिशय छान व शिल्पसौंदर्याने नटलेलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, कुठेही जाऊ नका. चला तर पाहूया दिघी मंदिराचं शिल्पसौंदर्य. आता मंडळी, आपण मंदिराचा जो बाह्य भाग आहे तो बाह्य भाग अगोदर फिरून घेऊ आणि त्या व्यक्तीला सोंडेत धरून फेकतोय. इकडं कीर्तिमुख आहे, इकडे यक्ष आहे. मूर्ती आविर्भाव व्हिडिओ कॉल दीपमाळ. अर्धमंडप. अर्धमंडपातील स्तंभावरील कोरीव काम. यक्षिणी. अर्धमंडपाच्या छतावरील नक्षीकाम. डान्स करते, डान्स करते. इथे देवाला प्राणी आहे, अर्धा सिंह अर्धा. याच्यावरची नक्षी पहिले तीन सारखे आणि याची नक्षी वेगळी. इथे कलश दिसतोय, पूर्ण पोकळे. सभा मंडप.
गरुड आहे, गणपती, यक्ष, भग्नावस्थेतील मूर्ती, ही कदाचित भगवान विष्णूची असावी. इकडे चक्र दिसतंय, शंख, हे बघ वाद्य वाजवणारे, अप्रतिम एकदम. बॉडी लँग्वेज पाहिजे जबरदस्त. इकडच्या बाजूचं तुटलेलं आहे. इकडच्या बाजूचं सुद्धा तुटलेलं आहे. हो, देवी आहे. देवतेची मूर्ती आहे. पुन्हा या खांबावर सुद्धा ही जी एक शैली दिसते आपल्याला, ती वाद्य वाजवते. जे देवकोष्टक आहे आपल्या डाव्या बाजूचा, याच्यात गणपती दिसतोय आणि याच्यात विरुद्ध दिशेला जे आहे ते रिकाम आहे. अंतराळ हे गर्भगृहात प्रवेश करण्याच्या सुरुवातीला आपल्याला गर्भगृहाचं जे गेट आहे, जी कमान आहे, त्यावर अतिशय छान असं कोरीव काम केलं. इथं मल्लयुद्ध करतानाचे मल्ल दिसत आहे. इथे वानर दिसत आहे. इथे सुद्धा बसलेलं आहे वानर. त्यानंतर या ज्या सुंदरी आहेत त्या डान्स करत आहेत आणि वादन सुद्धा करताना दिसतात. तिथे सारंगी सारखा एखादिक वाद्य प्रकार दिसत आहे. त्यानंतर हे सनई नृत्य करत आहेत. आणि याच्याच वरती अप्रतिम असं नक्षीकाम. या स्त्रीने तिच्या हातामध्ये माळ घेतलेली आणि जणू ती भगवंताच्या पूजेसाठी आता मंदिरात प्रवेश करते. हंस चित्र केलेलं या ठिकाणी. अतिशय देखणं आणि अप्रतिम असं आईचं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आईच्या दर्शनाने जणू आपली जी कष्ट आहेत, दुःख आहेत, ती नाश पावणार आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये निश्चितच आल्याशिवाय राहत नाही. असं अप्रतिम आदिमायेचं रूप आणि आदिमायेचं दर्शन आपल्याला होत आहे. भाविक हो, तुम्ही सुद्धा निश्चित या ठिकाणी या आदिमायेचं दर्शन. याच मंदिर परिसरात असलेलं टुमदार असं दत्त भगवंत यांचं हे मंदिर
आणि याच मंदिरात विराजमान असलेले भगवान दत्त आणि याच मंदिराच्या परिसरात अजून एक भव्य असं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं आणि ते जे स्मारक आहे ते भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्यांनी वीरमरण प्राप्त केलं असे थोर स्वातंत्र्य सेनानी यांचं. तर दिघी गावचे हे सुप्रसिद्ध असे सेनानी आणि त्यांचं हे स्मारक आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतं. महादू मोतीराम परदेशी.